सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरात विरोधात संतप्त आंदोलन, पुतळ्याला फाशी देत निषेध। सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। खरातच्या फार्म हाऊस व ईशान्येश्वर मंदिरासमोर त्याच्या पुतळ्याला झाडाला टांगून प्रतिकात्मक फाशी देण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी खरातला फाशीची शिक्षा द्यावी तसेच त्याला पाणी व निधी मिळवून देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। खरातला पाणी मिळते पण शेतकऱ्यांना का नाही असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। ईशान्येश्वर मंदिर ग्रामस्थांच्या ताब्यात आहे अशी ही मागणी करण्यात आली। आंदोलनात अनेक ग्रामस्थ व कार्यकर्ते सहभागी झाले होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी सिन्नर प्रतिनिधी नवनाथ औहाड यांचा रिपोर्ट। आज आम्ही मिरगावाच्या परिसरामध्ये असलेलं महिलांवरती अत्याचार करणाऱ्या आणि भोंदूगिरी करणाऱ्या विकृत अशोक खरातने जिथं मंदिर बांधलं आहे तिथं आम्ही प्रतिकात्मक फाशी आंदोलन केलं आहे। आमचा उद्देश असा आहे की ह्या नराधमाने एक नाही दोन नाही हजारो महिलांच्या इब्रतीला हात घातलेला आहे। याला कडक कडक शासन झालं पाहिजे, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। दुसरं म्हणणं आमचं असं आहे की याला 1999 पासून तर आजपर्यंत भविष्यकार म्हणून ज्यांनी पुढे आणलं त्या नेत्याला पकडा, त्यांची चौकशी करा। विनाकारण आवारे ती चाकणकर बाई यांच्या नावाने लई टाऊ फोडण्यापेक्षा सिन्नर तालुक्यातील मूळ लोकांना पकडा ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर आमचं म्हणणं असं आहे की चाकणकर बाई सिन्नरला मेळाव्याला आणली कुणी? चाकणकर बाईच्या शेजारी ठमकून कोण बसले होते? तिला 1000 2-2 हजाराचे हार कोणी घातले? त्याचे माझ्याकडे फोटो आहेत। त्या दिशेने चौकशी करावी, त्यांना उचलावं आणि त्यांना विचारावं का हे आमदार खासदार आणले कुणी? कारण डॉक्टरला आणतो, आमदार खासदारच घेऊन येतो, कोणी आयऱ्या गायऱ्याने आणू शकत। म्हणून आमचं म्हणणं आहे सिन्नर तालुक्याच्या नेत्यांना पहिली चौकशी करावी। 1920 ला आमच्या सिन्नरच्या शेतीला आम्ही आंदोलन करतो, आम्हाला दारणा माळुंगीचं पाणी भेटलं नाही, गोदावरीचं नाही भेटलं, परंतु या बलात्कारी माणसाच्या फार्म हाऊसला या शिवनिका संस्थेला तुम्ही दारणेचं पाणी मंजूर केलं। तो GR काढला तो 2020 ला आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमदार होते माणिकरावचे कोकाटे साहेब आणि शिवसेनेचे सर्वस्व नेते होते माजी आमदार राजाभाऊ वाजे। आणि हे मंदिर बांधण्यासाठी जो 1 कोटीचा निधी दिला तेव्हा मुख्यमंत्री होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उद्धवजी साहेब पण सरकारमध्ये होते, त्यावेळेस आमदार होते आदरणीय राजाभाऊ वाजे। म्हणून रीतशीर चौकशी करावी, कुठेही वेड वाकडं न जाता ह्या अनुषंगाने यांचे काय संबंध आहेत, कोण कोण याच्यात आहेत, सिन्नर तालुक्याच्या याच्यावरती पहिलं लक्ष केंद्रित करावं। आणि जे आवारे आहेत, आवारे हे कोणाच्या पॅनलमध्ये उभे होते? हे शिवसेनेचे मागच्या पंचवार्षिकला सिन्नर नगरपालिकेला शिवसेनेचे उमेदवार होते आणि त्यांची जेव्हा मुसळगाव सहकार सोसायटी आलं तेव्हा बॅनरवर कोणत्या नेत्यांचे फोटो होते, तो कोणाचा नेता आहे आणि चाकणकर बाई सिन्नरला आली कशी, कुणी आणली? जसं मी तालुका अध्यक्ष होतो, मला विचारायचं सिन्नर तालुक्यात माझ्या पक्षाचे नेते येत नाही, तसं यांना विचारलं नाही का? एवढं भोळं साधं सुद्धा होऊन तुम्ही आता वागू नका, पहिलं ह्या लोकांना पकडा आणि रीतशीर चौकशी करावी ही माझी मागणी आहे। या दृष्टीने चौकशी करा। मी मीडियाला आजच फोटो देतो, ते फोटो टीव्हीवरती टाका, जसे तुम्ही इतरांची टाकतानीचा फोन गेला तरी तो दोषी। अहो यांना तर फोटो टाकून स्वागताचे बॅनर लावून ह्या लोकांनी कॅप्टन खरातची दिशा दाखवलेली आहे, म्हणून त्याला पकडा, खडा खडा बाहेर येईल ही आमची मागणी आहे। अन्यथा सिन्नर तालुक्याची जनता रस्त्यावर वितरल्याशिवाय राहणार नाही, कारण आमच्या तालुक्याचं नाव बदनाम झालं आहे। ना खेळ यांनी केला, तालुका आमचा बदनाम झाला आहे, आम्हाला खाली पाहिलं होतं, म्हणून ताबडतोब या दृष्टीने चौकशी करावी आणि कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे।